मित्रांनो, चला तर आज आपण भारतीय पोस्ट विभागामध्ये 21,413 पदासाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। ग्रामीण डाक सेवक या पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे। इच्छुक उमेदवारांनी इथं अर्ज करता येणार आहे। त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे 10वी पास असणार आहे। अर्ज करायला सुरुवात होणार आहे 10 फेब्रुवारी 2025 पासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 3 मार्च 2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। याच्यामध्ये जे आहे तर कट ऑफ जो असतो तर तो तुमच्या 10वीच्या मार्क्सवर लागला जातो। याच्यासाठी वयोमर्यादा जी असते 18च्या पुढची असणं आवश्यक असतं। त्याच्यासाठी जे आहेत महाराष्ट्र राज्यातील उमेदवार तसेच भारतभरातील उमेदवार जे आहेत तर याच्यासाठी अर्ज करू शकतात। भारतीय पोस्ट विभागामधली ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे। असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर जे असतं तर त्या पदासाठी तर तुम्ही बघू शकता डाक सेवक या पदासाठी। त्यानंतर हे जे संपूर्ण जाहिरातीचं PDF आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं आहे। याच्यासाठी वेतन श्रेणी जी असते BPM साठी 12,000 ते 29,380 आणि ABPM किंवा डाक सेवकसाठी 10,000 ते 24,470 अशी असती। एज लिमिट जे आहे मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 40 असणं आवश्यक आहे। मग कॅटेगरीनुसार एज लिमिटमध्ये जे कन्सेशन आहे रिलॅक्सेशन ते देण्यात आलेले आहे। SC ST असेल तर 5 वर्ष, अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे OBC असेल तर 3 वर्ष, इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी नो एज रिलॅक्सेशन नाही आहे। पर्सन विथ डिसेबल असेल तर 10 वर्षे, पर्सन विथ डिसेबल PWD प्लस OBC असेल तर 13 आणि SC ST असेल तर 15 वर्षाचं कन्सेशन आहे। त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला फक्त 10वी पासवर हे अर्ज करता येणार आहे। तर स्पेशल प्रोव्हिजन फॉर एंगेजमेंट ऑफ GDS इन द स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश म्हणजे तुम्हाला हे संपूर्ण जे आहे जाहिरात तर ती आपल्या टेलिग्रामवरून पाहता येणार आहे। इच्छुक उमेदवारांनी इथं अर्ज करायचा आहे। तर अर्ज कसा करायचा, त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कुठले कुठले आहेत, कोण अर्ज करू शकता, महाराष्ट्रातले विद्यार्थी कसा अर्ज करू शकता, याच्यासाठी फक्त भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली गेलेली आहे। तर त्याच्या संदर्भातल्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचे आहेत। याच्या संदर्भातला कुठलाही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर द वॉचिंग। मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, PWD सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ प्रूफ आणि मेडिकल सर्टिफिकेट जे आहे तर ते तुम्हाला लागतं। त्यानंतर जे आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे। तर तुम्ही व्यवस्थित जाहिरात जी आहे तर ती वाचा। काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर द वॉचिंग।